शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। मदत मिळणं सुरू झालेलं आहे। आम्ही आता त्या संदर्भात निधीची जी काही आवश्यकता होती त्याचा पहिला टप्पा ऑलरेडी दिलेला आहे, दुसरा टप्पा देखील तात्काळ आम्ही देतो आहोत। पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे सकाळपासून जमा करण्याचा आदेश सरकारने दिलेला आहे। गेल्या 2 आठवड्यापासून शेतकरी प्रतीक्षेत होते की कोणी इथे व्हिडिओच्या माध्यमातून सांगत होते की पीक विमा आज येणार उद्या येणार, परंतु त्यांना प्रत्यक्षात पीक विमा जमा झाला नव्हता। आता त्या शेतकऱ्यांसाठी उद्या अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये येण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी तर ठामपणे कोणी सांगत नव्हतं की पीक विमा कोणत्या तारखेला येणार, अतिवृष्टीचे पैसे कोणत्या तारखेला येणार। आता ही तर तारीख फिक्स झालेली आहे की कोणत्या तारखेला तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। तर बघा गेल्या 2 आठवड्यापासून भरपूरसे शेतकरी वाट बघत होते पीक विम्याची आणि अतिवृष्टी झालेल्या नुकसान भरपाईच्या पैशांची, परंतु आता त्यांना हे पैसे जमा झाले नव्हते। आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये झालेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना दिवाळी निमित्त बोनस देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। 31,628 कोटी रुपयांची निधी आणि हा पॅकेज इथं मागवण्यात आलेला आहे। गेल्या जो काही 2 आठवडे शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागली तर त्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे। बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जसं की 400 कोटी रुपयांचं पॅकेज त्यांनी टाकायचं सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री साहेबांनी आता मंजुरी दिली। 400 कोटी रुपये पूर्णपणे इथं वाटप झाल्यानंतर अनेक शेतकरी अजून पण त्या ठिकाणी वाट बघत होते। त्यामुळे आज सकाळीच एक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये 960 कोटी रुपयांचा पॅकेज आणि निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांना सांगितलं आता कृषी विभागाला 960 कोटी रुपयांचा चेक दिला होता आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 18 जिल्ह्यांपैकी 8 जिल्ह्यांमध्ये हा सकाळपासूनच वितरण झालेला आहे। भरपूरशा शेतकऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया, भरपूरशा शेतकऱ्यांना बँक ऑफ इंडिया, भरपूरशा शेतकऱ्यांना बँक ऑफ बडोदामध्ये ज्यामध्ये शेतकऱ्यांचं इथं खातं असणार आहे तर त्या सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले आहे। आता बघा अचानकपणे भरपूरशा शेतकऱ्यांचे इथं पैसे जाण्याचं इथं थांबलेलं आहे कारण की बँकांचं सर्व्हर डाऊन झालेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता दिवाळी निमित्त सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याची त्यांनी मंजुरी दिली। आता 19 ऑक्टोबर आजपासूनच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याचं त्यांनी सांगितलं। बघा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 19 ऑक्टोबरला याची बैठक पार पडली। सोमवार, मंगळवार आणि बुधवार सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याचं त्यांनी सांगितलं, परंतु 20 ऑक्टोबरला दिवाळी असल्यामुळे 20 ऑक्टोबरला तुमच्या खात्यामध्ये सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याचे त्यांनी सांगितलं। जर का तुम्हाला 20 ऑक्टोबरला पैसे आले नाही तर तुम्हाला सोमवार, मंगळवार, बुधवार तर 3 दिवसापैकी कधी तुम्हाला पैसे येण्याची माहिती त्यांनी स्वतः सांगितलेली आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी दिवाळी निमित्तची गुड न्यूज इथं सरकारने दिली। 100% हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। संपूर्ण जिल्ह्यांची यादी सांगतो, संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन योजना आणि शेती संदर्भातील सर्व योजनांची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 960 कोटी रुपयांचं इथं अदा केलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, इथं 18 जिल्ह्यांपैकी 8 जिल्ह्यांमध्ये हे वितरण झालेलं आहे। आता राहिलेला जे काही जिल्हे असणार आहे तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 3 दिवसामध्ये पैसे येण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे। सर्व शेतकऱ्यांच्यासाठी आजची आनंदाची बातमी दिवाळी निमित्त असणार आहे। बघा सर्व शेतकऱ्यांची गोड इथे दिवाळी झाली पाहिजे या कारणास्तव तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। भरपूरसे शेतकरी भरपूरशा दिवसांपासून वाट बघत होते। गेले 2 आठवडे चालले गेले, परंतु त्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीचे पैसे असो किंवा पीक विम्याचे पैसे असो ते पैसे त्यांना जमा झाले नव्हते। तर त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता हे पैसे जमा होण्याला सुरुवात झालेली आहे। स्वतः जे काही पीक विमा थांबलेला असणार आहे आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करण्याचा आदेश स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला। आणि मुख्यमंत्री काय म्हणाले बघा, एका भाषणामध्ये मुख्यमंत्री भाषण करत असताना अनेक शेतकऱ्यांना त्यांना थांबवून विचारलं, तुम्ही म्हणाला की 31 ते 28 कोटी रुपयांची निधी आपण इथं जमा केलेली आहे, बोनस म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्याला मंजुरी दिली, परंतु आमच्या खात्यावरती पैसे का आले नाही? तर आम्ही गेले 2 आठवड्यापासून इथं वाट बघत होतो, परंतु आमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते। तर बघा त्या शेतकऱ्यांनी आता उत्तर इथं मागितलेलं आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले तर बघा 19 ऑक्टोबर रोजी हे तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार। तर बघा 19 ऑक्टोबरला रविवार असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे,
परंतु आता 19 ऑक्टोबरला न येता तुमच्या खात्यामध्ये 20 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर आणि 22 ऑक्टोबरला हे पैसे येण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे लवकरात लवकर येण्याची माहिती त्यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे. जे शेतकरी पीक विम्याचे पैसे बघत होते आणि जे काही अतिवृष्टीचे पैशाची वाट बघत होते, तर त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता पैसे जमा होणार, परंतु भरपूरशा शेतकऱ्यांना पैसे जमा होणार नाही. तर तुम्हाला पैसे का बरं जमा होणार नाही ते देखील तुम्हाला लगेच सांगतो. आणि ज्या शेतकऱ्यांना इथे किती हेक्टरी प्रमाणे पैसे जमा होणार आहेत हे देखील तुम्हाला सांगतो. बघा शेतकरी मित्रांनो, इथं तुमच्या खात्यामध्ये 20 ऑक्टोबर पासून सकाळी 7 वाजतापासून वाटप सुरू होण्याची माहिती त्यांनी सांगितली. भरपूरशा शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे आणि अतिवृष्टीचे पैसे इथं भरपूरशा शेतकऱ्यांना 28,000, तर काही शेतकऱ्यांना 15,000, तर काही शेतकऱ्यांना 20,000 रुपये प्रति हेक्टरी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना इथं पीक विम्याचे आणि अतिवृष्टीचे पैसे येण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, तुमचं आता इथं काही 1-2 महिन्यापूर्वी अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे तुमचं शेती पिकाचं नुकसान झालेलं असेल आणि तुमची जमीन वाहून गेली असेल, तर तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्याची माहिती त्यांनी स्वतः सांगितली. आता राज्य सरकारच्या माध्यमातून हे 2 टप्प्यांमध्ये वितरण करण्याची माहिती त्यांनी स्वतः सांगितलेली आहे. शेतकऱ्यांना सर्वात मोठी आनंदाची बातमी त्यांनी दिली. सर्व शेतकऱ्यांना 2022 पासून तर 24 पर्यंतचा जो काही पीक विमा थकीत असणार आहे, रखडलेला पीक विमा असणार आहे, तर तो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची माहिती त्यांनी सांगितली. त्याचसोबत आता बघा 2025 मध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे, सर्व शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं भरपूरसं नुकसान झालं, गुरे जनावरांचं नुकसान झालं, शेतजमीन वाहून गेली, शेतमाल वाहून गेले, तर खरडून गेलेल्या जमिनीसाठी सर्वात जास्त त्यांनी नुकसान भरपाई देण्याचं ठरवलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, कुठल्या जिल्ह्यातनं तुम्ही राहतात हे देखील महत्त्वाचं असणार आहे, कारण की काही ठराविक जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले असेल आणि तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर बघा 31,628 कोटी रुपयांचा पॅकेज इथं शेतकऱ्यांसाठी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली. त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 50% शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यात आले, परंतु उरलेले जे काही 50% शेतकरी असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये आता हे दिवाळीनिमित्त पैसे टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. ज्या शेतकऱ्यांना पैसे आले नसतील त्या शेतकऱ्यांना एक फॉर्म भरावा लागणार आहे, मोजके काम त्यांना करून घ्यावं लागणार आहे, जेणेकरून त्यांच्या खात्यावरती पैसे लवकरात लवकर येऊन जातील. कारण की भरपूरशा शेतकऱ्यांना एका चुकीमुळे, एका गलतीमुळे त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत नाही. तर ते चूक काय असणार आहे आणि कोणती ते गलती असणार आहे जेणेकरून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही. बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरसे शेतकरी बँक अकाउंट उघडते आणि भरपूरशा शेतकऱ्यांना जेव्हाचं ते बँक अकाउंट उघडलेलं आहे तेव्हापासून ते बँक खात्यामध्ये व्यवहार करत असते. त्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पैसे जमा झाले. पीक विमा असो, पीएम किसान शेतकरी योजना असो, कुठल्याही शेती संदर्भातील योजना असो किंवा इतर योजना, कुठले तुम्ही योजनेचा लाभ घेत असाल तर सर्व योजनांचे पैसे आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणे इथं त्यांनी सांगितलेलं आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, डीबीटी म्हणजे तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून हे पैसे टाकले जात असतो आणि तुमच्या आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक असेल त्या अकाउंटवरती हे पैसे जमा होत असतो. त्यालाच आपण डीबीटी लिंक म्हणत असतो, आधार लिंक सुद्धा म्हणत असतो. तर हे जर भरपूरशा शेतकऱ्यांचं इनेबल नसेल किंवा लिंक नसेल तर करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे यायला तुम्हाला दिक्कत जाणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर जमा होतील. बघा शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. बघा भरपूरशा शेतकऱ्यांमध्ये जालना असो, बीड असो, लातूर, हिंगोली, परभणी, बुलढाणा, सातारा, सांगली, कोल्हापूर, नांदेड, अकोला, चंद्रपूर, सोलापूर, वर्धा, अमरावती, तर या सर्व जिल्ह्यांमध्ये नागपूर जिल्हा सुद्धा असणार आहे. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये 2025 मध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याची मंजुरी त्यांनी दिलेली आहे. सर्व शेतकऱ्यांना पैसे जमा होण्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे. फक्त ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली नसेल तर काढून घ्या. यंदा तुम्हाला फार्मर आयडी ज्या शेतकऱ्यांनी काढली नसेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा होण्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितली. बघा आता अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे भरपूरशा शेतकऱ्यांचे पंचनामे सुद्धा पूर्ण झाले नाही. मोबाईलच्या माध्यमातून फोटो काढून त्यांनी अपलोड केली. त्या फोटोच्या माध्यमातून सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः लाईव्ह बातमीनुसार त्यांनी सांगितलं की आम्ही हे पीक विमा मंजूर करू, क्लेम त्यांची मंजूर करून त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे टाकण्याचं आम्ही इथं ठरवू. तर बघा शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीची माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असंच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.